नमस्कार, मी आशा. बायको असून दुसऱ्या महिलेशी जवळीक साधतात पुरुष. काय आहे कारण? ते बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर प्रत्येकाची इच्छा असते सुखी जीवन जगण्याची, पण माणसाच्या सुखी जीवनामध्ये असे काही बदल घडतात. का घडतात, कशामुळे घडतात, तेच आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आता काय झालेलं आहे, एक्स्ट्रा मॅरिड अफेअर्स खूप वाढलेले आहेत सध्याच्या काळामध्ये. तर ते का होतात? पुरुषाचा आपल्या पत्नीवरून भ्रमनिरास का होतो? दुसऱ्या स्त्रीकडे तो आकर्षित का होतो? तर लग्नानंतर स्त्री पुरुषाला इतर कोणाबद्दल अट्रॅक्शन, आकर्षण असणं ही सामान्य गोष्ट आहे, पण ज्यावेळी हे आकर्षण कौतुकाच्या पलीकडे जातं, त्यांच्यामध्ये एक नातं निर्माण होतं, ही गोष्ट चूक मानली जाते. हे नातं समाजात मान्य नाही, तरीसुद्धा भरपूर जण असं करतात. जुने प्रेमसंबंध आणि लग्न मोडण्याची क्षमता असते, कारण असे अफेअर्समुळे लग्न मोडू शकतात. तर नवरा बायकोच्या नात्यामध्ये मधुरता राहिलेली नाही, नात्यामध्ये कटुता आलेली आहे, बोलण्यामध्ये गोडावा कमी होणं. अशा परिस्थितीत घरातील स्त्री असो वा पुरुष, तो घराबाहेर गोडावा शोधू लागतो. तर अशा वेळी पुरुष दुसऱ्या महिलेकडे आकर्षित होतो. तर वैवाहिक नात्यामध्ये काय होतं, सुखासोबत मानसिक आनंदही महत्त्व असतं, ज्याच्या अभावामुळे नातं तुटू लागतं. आता आकर्षण काय झालेलं आहे, बाहेरचं जास्त अट्रॅक्शन झालेलं आहे. जेव्हा पती पत्नी एकमेकांकडे लक्ष देत नाही, त्यावेळी बाहेरच्या स्त्रीकडे नवऱ्याचं अट्रॅक्शन होतं. तो मन गुंतवण्याचा प्रयत्न करतो बाहेर. जोडपी पूर्ण वेळ देत नसतात, फक्त एकमेकांची उणीव मोजत राहतात. अशा परिस्थितीत नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. तर वैवाहिक जीवनामध्ये सर्वात मोठी ताकद म्हणजे विश्वास. जर स्त्रीने विश्वास तोडला तर पुरुष, आणि जर पुरुषाने विश्वास तोडला तर स्त्री घराबाहेर असे नाते शोधू लागतात. त्यामुळे त्यांच्या गरजांसाठी विवाहबाह्य संबंधाचा विचार केला जातो. आता पती पत्नीमध्ये अपत्य जन्माला आल्यानंतर काही वेळा काय होतं, नात्यामध्ये बदल होतो. स्त्री पुरुष एकमेकांसोबत वेळ घालवू शकत नाही. अशा वेळीसुद्धा पुरुष घराबाहेर इतर महिलांकडे आकर्षित होतात. अशा वेळी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू होते. तर असं न करता नवरा बायकोने एकमेकांना जीव लावणं, एकमेकांचा विश्वास न तोडणं. कारण काय होतं, ठीक आहे, मूळ झाल्यानंतर मुलाची जास्त काळजी घ्यावी लागते, बाळाची, त्यामुळे थोडं दुर्लक्ष होतं. पण नवऱ्यांनीसुद्धा समजून घेतलं पाहिजे. जेव्हा असं स्त्री असो पुरुष बाहेर अफेअर्स करतात, तर हे फक्त टाईमपास असतं. त्यामुळे कोणी अशा भानगडीत पडू नका. नवरा बायकोचं नातं हे असं असतं की एकमेकांना सुखदुःखात साथ देत असतात. तसे बाहेरचे तुम्हाला साथ द्यायला येणार नाही. तर तुम्हाला काय वाटतं, कमी करून नक्की सांगा.